आज शक्तीस्थळामध्ये ठरल्याप्रमाणे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी माझे हवन कार्य होत असतो आणि ते हवन कार्य आज समाप्त होत आहे। तरी या हवन कार्यामध्ये स्वामी भगवान उपस्थित होते, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबाजी विजयोगी उपस्थित होते, त्यांना माझा प्रणाम। उपस्थित सेवक सेविका व बालगोपाळ यांना माझा नमस्कार। आज आपण सगळे मानव कोणत्या तरी कारणानं आपण एका भगवंताच्या सेवेत जुळलेले आहोत आणि आज या भगवंताच्या सेवेत जुळल्यानंतरच आपल्याला काहीतरी या भगवंताबद्दल कळलं की खरोखरच हा भगवंत काहीतरी आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळालं आणि आज आपण ह्या परमेश्वरी सेवेबद्दल जागृत आहोत। होऊ शकते हा मानव आहे, मानव हा कर्म करणारा प्राणी आहे। तो कर्म करताना चुकतो, त्याच्या हातून काही चुकाई होतात, परंतु परमेश्वरानं म्हटल्यानुसार की मानव हा बैमान आहे, मानव हा अहंकारी आहे, मोहमायामध्ये फसलेला आहे। त्यामुळे तो परमेश्वरी वृत्तीला विचारांना प्राप्त करू शकत नाही किंवा त्या विचाराची आजीवन मरेपर्यंत त्याचं पालन करू शकत नाही। आज हे खरोखरच परमेश्वर हा जागृत आहे, त्याला माहित आहे की आमच्या जेव्हापासून सतयुग होतं त्या सतयुगापासून तर या कलियुगापर्यंत अनेक प्रकारचे देव दानव साधू संत असे कितीतरी या जगात निर्माण होऊन गेले। कितीतरी साधू संतांना या मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला। हर एक प्रकारे रात्रंदिवस त्यानं आपल्या प्राणाची पराकाष्ठा करता उपास तापास सहन करून त्यांना गावोगावी जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम अशा साधू संतांच्या माध्यमातून परमेश्वराने केलेलं आहे। परंतु शेवटी जेव्हा कळलं की मानव हा बैमान आहे, आज आपण जगात पाहतो कितीतरी प्रकारच्या विचाराचे लोक आहेत। हर व्यक्ती चाहे नर असो की नारू असो, ज्याला सुख मिळते तो पण कुठंतरी अहंकारामध्ये मोहमायामध्ये चुकतो। ज्याला दुःख राहते तो पण कुठंतरी कर्म करताना चुकतो। परंतु एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायचं आहे, परमेश्वर कधीही चुकत परमेश्वर कधीच चुकू शकत नाही। तो हा मानव, कारण तो भगवान आहे, आपण मानवाच्या परमेश्वराच्या माध्यमातूनच इथं बसलेल्या प्रत्येक मानवाचं जीवन बनलं आहे, साधलं आहे आणि आज त्या परमेश्वरापरी आपण कशा प्रकारे जागृत राहिलं पाहिजे, त्याच्या सेवेबद्दल, त्याच्या कार्याबद्दल, त्याच्या कार्यक्रमाबद्दल, की आपल्याला किती स्वाभिमान पाहिजे या भगवंताबद्दल, हा विचार प्रत्येकाच्या मनात आलं पाहिजे, त्यानं केलं पाहिजे। तरच तो ह्या भगवंतापरी जागृत आहे असं जागृत होऊन आपण मानव आहोत, एक आपण तर काही करू शकत नाही। शेवटी करता करविता कोण आहे? भगवान आहे। तो जो जसे कर्म करतो, कर्म हा मानव करतो आणि ते परमेश्वराजवळ त्याचं लिखित आहे। म्हणून त्याचं काय हे संबंध ठेवायचं काय नाही ठेवायचं हे सगळं भगवंतावर निर्भर आहे। तरी मी आजच्या प्रसंगी सगळ्या शोकांना विनंती करतो की आपण सगळे सेवक आहोत, आपल्याला या परमेश्वरी कृपेबद्दल जाणीव आहे। ज्या व्यक्तीला जाणीव नसती तर तो भाग वेगळा,
परंतु जाणीव असलेल्या व्यक्तीनं या परमेश्वरी कृपेबद्दल, त्याच्या कार्याबद्दल, त्याच्या कार्यक्रमाबद्दल जागृत राहिलं पाहिजे आणि सदैव त्या परमेश्वराचं स्मरण आपल्या हृदयामध्ये ठेवून, त्याच्या विचारांना हृदयामध्ये ठेवून, आपल्या मागील परिस्थितीला हृदयामध्ये ठेवून त्यांनी या परमेश्वरी सेवा करत राहावी आणि त्याचा लाभ घेत राहावा, एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द समाप्त करत आहोत. तसेच 12 तारखेला देवमुंड्री इथं खातजवळ सेवक संमेलन आहे. तिथं जास्तीत जास्त संख्येने आपण यावं, एकमेकांना त्याची माहिती द्यावी, गाड्या ठरवायच्या, काय करायचं, हा भाग आपण स्वतः जाणून एकमेकांना जाणवण्याचा प्रयत्न कराल ही आशा व्यक्त करतो. आणि आजचे हे हवन कार्य समाप्त झाले. या हवन कार्यामध्ये माझ्याकडून काही चुकभूल झाल्यास भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जिंदेवजी, उपस्थित सेवक सेविका व बाळगोपाळ मला क्षमा करतील असे मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आजचे हवन कार्य समाप्त झाले असे मी जाहीर करतो. तरी सगळ्या सेवकांनी तीर्थप्रसाद व नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये. आपण एकतेने बाबाचा जयघोष करू.